फार एक महत्वाचा एक दिवस आहे. कारण कारगिल दिवस या निमित्ताने आम्ही आलेलो आहे. आणि कारगिल दिवस जेव्हा झाला होता, पहिल्या कारगिल दिवसमध्ये पण मी कारगिलमध्ये जाऊन ते झेंडा आहे त्याच्या ते लोकेशनमध्ये मी परफॉर्म केलं होतं. ते हे लोक जे काम करतात वीर जवान फाउंडेशन, मी तर एक खूप छोटासा एक ह्याचा हिस्सा आहे. मी म्हणजे हे लोक चालतात, मी पाठी ह्यांच्या फॉलो करतो. पण सुरेशजी आहेत, नाटाजी आहेत, यांचं काम खूप पुण्याचं काम आहे. जे आपल्या देशात जिन्होंने बलिदान किया है, उनके फैमिलीज ना सत्कार करून त्यांना सम्मान देऊन, बस जस्ट रिमेंबरिंग देम एंड हम लोग खुशकिस्मत है कि उनके फैमिली को मिलके उनको नमन कर सकते हैं. जवानांनी खंत व्यक्त आपण ते खरं सुपर हिरोज म्हणजे तेच आहे. म्हणजे ते बघितलं ते हवलदार, त्यांचा दोन्ही मधुसूदन सुर्वे त्यांचं नाव सगळीकडे म्हणजे पॉप्युलर व्हायला पाहिजे. कारण आपल्या देशासाठी त्यांनी दोनों पैर उनके कट गए हैं बिकॉज इट वॉज एन अटॅक एंड उनके बदन में 9 बुलेट्स त्यांच्या अंगात मतलब हे केलं आहे. त्यांचा दोन्ही लेग्स नाही आहेत. आणि असं लोक येऊन आपल्यासाठी करतात ते. तर दॅट वी शुड रिमेंबर आणि वी शुड थँक दिस ऑर्गनायझेशन फॉर ब्रिंगिंग देम फॉरवर्ड. थँक्यू. वीर जवान फाउंडेशन साधारण मागच्या 9 वर्षापासून हा कार्यक्रम करत आहे. आणि जे जवान विशेषतः महाराष्ट्रातले शहीद झालेले सीमेवर वेगवेगळ्या कारणाने, त्यांच्या कुटुंबियांना बोलवून या ठिकाणी त्यांचा सत्कार करणं, त्यांची सोय करणं, त्यांचा मान सन्मान करणं आणि आर्थिक मदत देणं असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्षी कुणीतरी सेलिब्रिटीजना आपण बोलवतो आणि त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करतो. यावर्षी शंकर महादेवन साहेब आलेले आहेत, मागच्या वर्षी सुरेश भोसले साहेब आले होते, मिसेस उदित नारायण आल्या होत्या, आणखी आपण कविता कृष्णमूर्ती आल्या होत्या. आणि आपण पाहिला अतिशय भावनात्मक हा कार्यक्रम असतो. या कुटुंबियांना टोकन म्हणून आपण तर काही फार मदत करू शकत नाही. प्रत्येक कुटुंबाला आपण 50,000 रुपयाची आर्थिक मदत करतो. आणि वर्षभर काकडे साहेब आणि त्यांची सगळी टीम त्यांच्या काही ज्या छोट्या मोठ्या अडचणी असतील गावाकडच्या त्याच्यामध्ये मदत करतात. हे वाढवण्याचा आमचा खूप विचार आहे. आणि या जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांना कायम मदत करण्याच्या दृष्टीनं एक फंड तयार करणं, हॉस्टेल तयार करणं, अशा अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न. केंद्र सरकारकडून शासनाने आज आदरणीय नाटासाहेब सारखा माझ्यासोबत एक मोठं पाठबळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून याला मी 100% पूर्ण विराम देईल असं मला वाटतं. कारण की असे अध्यापक आहे म्हणजे सांगतात की तुमच्या हस्बंडला कोणी सांगितलं देशासाठी शहीद व्हायला, ते मुलांना ॲडमिशन देतील. गेल्या वेळेस आमच्या कार्यक्रमामध्ये विरणारी एक थोरात म्हणून आलेले, त्यांच्या मुलाला नर्सरीला ॲडमिशन देत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघता जंतर मंतरवरती जे काय चाललेलं आहे, पूर्ण व्यापार करून ठेवलेला आहे शिक्षणाचा. तर सरकारने मला असं वाटतं की कमीत कमी शहीदांसाठी तुम्ही विनामूल्य कोणत्याही प्रायव्हेट असो कोणतीही शाळा असो तिथं द्यायला पाहिजे त्यांनी. आज सैनिक आहे, सैनिकाला टोलवरती एक्झम्पशन नाही आहे. कोणी मंत्री बनला, MLA एक दिवस जरी बनला त्याला आयुष्यासाठी सर्व फॅसिलिटीज मिळतात. आम्ही देशाच्या -60 डिग्री टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आम्ही कार्य करून ऑन ड्युटीवरती रिटायर्ड होतो आणि कुठेतरी आपण छोटीशी गाडी घेतो तर तिथं आमच्या परिवारासमोर आमचं इन्सल्ट होतो. पैशाचा प्रश्न नाही आहे, पण मला एक प्रशासनाची एक रिक्वेस्ट आहे की एक रिस्पेक्ट असायला पाहिजे. जसं तुम्ही दुसऱ्यांना देताय तर तेवढं ते डिझर्व करतात. खरोखरच तुम्ही जो हा प्रश्न विचारला एकदम मोलाचा प्रश्न आहे की सरकार काय देते. कारण सरकारचं जे निमित्त असतं देण्याचं ते खूप कमी आहे. आणि त्याच्यानंतर समजा जर एखादा सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, शहीद बोलण्यापेक्षा मी वीरगती शब्द करतोय की जर वीरगतीला प्राप्त झाला त्याच्यानंतर त्याची जी जबाबदारी असते ती खूप मोठी जबाबदारी आहे. कारण एक आई 2 मुलं जर असतील तर तिने हा संपूर्ण जगावरती त्या मुलांना शिकवणं किंवा तिची जी जबाबदारी आहे, कारण तिच्यावरती त्यावेळेला 2 जबाबदाऱ्या पडलेल्या असतात. एक वडिलांची जबाबदारी असते, एक आईची जबाबदारी, प्लस समाजाबरोबरच ती पोहोचण्याची जी जबाबदारी आहे, मुलांना मोठं करणं. आणि त्या जबाबदारीतून काहीतरी सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि वेळोवेळी जे आपले जवळचे जे राजकर्ते आहेत किंवा आपले जवळची आपली जी मंडळी आहे त्यांनी, सैनिक तुमच्याजवळ कधीही काही मागत नाही. सैनिक फक्त मागतो त्यांचं अधिकार, म्हणजे त्यांना फक्त सन्मान, आणि तो सन्मान ह्या समाजाने त्यांना द्यावा ही मी अपेक्षा करतो.
मुमताज मुनीर खान सातारा येथून आलेले आहे. वीर जवान फाउंडेशन आज 9 वर्षापासून खूप मोठं काम करत आहे. जे युद्धात जे शहीद झालेले आहेत, कारगिल युद्धात म्हणा किंवा जम्मू काश्मीरमध्ये जे युद्धात जे शहीद झालेले आहेत त्यांच्या परिवारासाठी त्यांनी आजपर्यंत खूप आर्थिक मदत म्हणजे मोठ्या प्रमाणात करतात. ते दरवर्षी 10-15 वीर नारींना बोलवून ते सन्मान करतात. म्हणजे मला पण ह्यावेळेस बोलवलं, मला खूप म्हणजे त्यांच्याविषयी अभिमान आहे म्हणजे असं, आणि बोलवलं त्यांचे खूप आभारी आहे. वीर जवान फाउंडेशनचे मी खूप आभारी आहे. ह्यावेळेस तर त्यांनी छात्रवृत्ती, वीर जवान फाउंडेशन छात्रवृत्ती कार्यक्रम म्हणजे त्याच्या अनुसरण ते कार्यक्रम घेतला ना, तर म्हणजे मुलांना शिक्षणासाठी त्याचा खूप मदत होईल म्हणजे सगळ्या देणार.